चला आज बनवूया आपण मस्त हरभऱ्याची डाळ आणि पत्ताकोबीची मिक्स भाजी. मस्त अशी तर कुणाला आवडत नाही जास्त पत्ताकोबी, पण आपण हरभऱ्याची डाळ टाकून एकदम चविष्ट बनवणार आहोत. न खाणारे पण खातील अशी ही भाजी आहे. हरभऱ्याची डाळ मस्त, आणि ती मी रात्री भिजत टाकलेली, आणि मस्त आपल्याला 2 शिट्ट्या मी कुकरमध्ये ती शिजवून घेणार आहे. आणि आता सुरुवातीला आपल्याला पत्ताकोबी कापून घ्यायची मस्त बारीक. उभी कापून घेतलेली मी मस्त, आणि एकदम टेस्टी बनवायची आपल्याला. अशी भाजी बनवायची की आपल्याला 1 पोळीऐवजी 2 पोळ्या जातील अशी. त्याच्यामध्ये एकदम आपल्याला झणझणीत तिखट पण बनवायची, चविष्ट पण बनवायची, आणि मस्त तयार करायची आहेत आपल्याला. एकदम सुकी भाजी आपल्याला हरभऱ्याची डाळ आणि पत्ताकोबी. आता त्याचे जाड भाग असतो तो काढून टाकलेला आहे टणक, आणि उभी कापून घ्यायची आपल्याला. चायनीज पदार्थामध्ये तर आवडीने खातात मुलं, पण असं म्हटलं तर मग नाक मुरडतात पत्ताकोबी नुसती खायला. आणि आपण बघा अशा प्रकारे करू शकतो. मस्त अशी कापून घ्यायची आपल्याला. सगळी पत्ताकोबी अशीच कापून घ्यायची आपल्याला. नंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची. बघा मस्त कापून झालेली आहे. आणि आता आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी मस्त 4-5, आणि भरपूर लसूण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून चांगला आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. आणि बघा आपला ठेचा तयार झालेला आहे हिरव्या मिरचीचा. आता कढई ठेवलेली. आता ही हरभऱ्याची डाळ मी कुकरला 2 शिट्ट्या लावून घेतलेल्या आहे, शिजवून घेतलेली आहे. आणि आता बघा तेल टाकलेलं आहे, मस्त राई जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, हिंग टाकलेला आहे थोडासा. आणि छान तडतडू द्यायचं आपल्याला राई आणि जिरं. आणि त्याच्यानंतर मस्त ठेचा टाकायचा आहे. एकदम तोंडाला चव येईल असा तिखट मस्त मिरची. आणि बघा मस्त पत्ताकोबी धुवून झालेली आहे, ती टाकून घ्यायची. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि आता बघा डाळ टाकायची आपल्याला हरभऱ्याची मस्त, कारण पत्ताकोबी तर लगेच शिजून जाते, तिला वेळ नाही लागत. त्याच्यामुळे मग मी हरभऱ्याची डाळ 2 शिट्ट्या लावून घेतल्या, म्हणजे छान सुकी आपल्याला करता येईल पटकन. शिजल्यामुळे ती पटकन तयार होते मग. आणि त्याच्यामध्ये बघा हळद टाकलं वरून थोडी, आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं होतं मी, जास्त नाही टाकलं कारण आपण हिरवा मिरच्या ठेचा टाकलेला आहे. थोडी धने पावडर, जिरे पावडर, आणि मस्त वरून कोथिंबीर टाकायची. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान होऊ द्यायची आता गॅसवर आपल्याला मस्त भाजी. डाळ तर आपली शिजलेलीच आहे. पत्ताकोबी काय 2-3 मिनटं लागतील फक्त शिजायला. आणि आपली तयार झाली बघा पत्ताकोबी आणि हरभऱ्याच्या डाळीची भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि एकदम झणझणीत तोंडाला चव येणारी आपली पत्ताकोबीची भाजी तयार झालेली आहे.